धन्यवाद। आज तिसरा सामना सुरू होतोय। आजच्या दिवसामधला हा तिसरा सामना असणार आहे। दोन्ही विनिंग संघ आहेत। भंडारी वॉरियर्स वर्सोली विरुद्ध राज इलेव्हन अंगरदादा मुरुड यांच्यामधली लढत सुरू होतोय। अर्थात अगरदंडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ अर्थात जो आहे भंडारी वॉरियर्स वर्सोली या संघाला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी। 1 मिनिट पंच, आपण सामना थांबवायचा आहे। पंच 1 मिनिट, स्कोरर नाही आहे। एक मिनिट। पहिला चेंडू आपण पाहतोय चौकारासाठी त्या ठिकाणी गेला होता। पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि प्रथमतः आपलं खातं खोललंय ते या ठिकाणी आपण बघतोय भंडारी वॉरियर्स वर्सोली या संघाने। प्रसाद पिलनकरचा हा संघ या ठिकाणी मयूर तिवरेकर यांच्या मालकीचा संघ, ज्या ते व्यवस्थापक विनय पिलनकर यांनी या संघाचे व्यवस्थापन केलेलं आहे। अशामधली ही लढत आपण पाहतोय। दुसरा चेंडू अपील झालाय, मोठा अपील होतं या ठिकाणी। तिसरा चेंडू यावेळेस गोलंदाज यश यावेळेला चेंडू खेळलाय। पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय। क्षेत्ररक्षक तिकडे अजिंक्य आणि प्रसाद ही जोडी आपण पाहतो या ठिकाणी सलामीच्या भूमिकेत आलेली आहे। वर्सोली या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय, त्यामध्ये अजिंक्य पाटील आणि प्रसाद चौले हे दोन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या 2 चेंडूवरती धावा आपण पाहिला। यावेळेला चेंडूला सरळ पुश केला होता, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय। चेंडू सीमा रेषा पलीकडे, चौकार। झाल्यात लागोपाठचे दोन्ही सामने आपण पाहिले तर डिपेंड झाले होते आणि त्यामुळे या ठिकाणी 50 पर्यंत किंवा 40च्या वरती धावा जमवल्या तर सामना डिपेंड करता येऊ शकतोय। कारण गेला पहिला दिवस जर विचार केला तर 50च्या आतमध्ये जो स्कोर होता तो चेस झाला होता आणि 50च्या वरती जो स्कोर होता तो मात्र डिपेंड झाला होता। परंतु आज जर विचार केला तर पहिला सामना 51 धावेवरती डिपेंड झाला होता, दुसरा सामना 46 धावेवरती सुद्धा डिपेंड झाला आहे। म्हणजे दोन्ही सामने डिपेंड झालेत आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। दुपारच्या जेवणानंतर जे प्रेक्षक यूट्यूबला जोडले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मायनाक भंडारी चषक 2026 पर्व 5व या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चालू सामना आपण पाहतो, जे 2 विनर संघ होते त्यांच्यामधला सामना सुरू होतोय। राज इलेव्हन अगरदांडा आणि भंडारी वॉरियर्स वर्सोली या 2 संघामधली लढत या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती लागल्यात, जे ते विवेक गोलंदाजी मार्कवरती होता। विवेक किंदोरकर या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली, 11 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये कुठलाही फलंदाज मात्र बाद झाला नाही आहे। बिनबाद 11 अशी भंडारी वॉरियर्स वर्सोली या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या षटकानंतर संघाचा कॅप्टन प्रसाद पिलनकर या संघाचा आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर आशिष चितकर या संघनायकाला आज कस लागणार आहे। आशिष चितकर हा अगरदंडा
मुरुड एरियातील 6 खेळाडू आहे आणि त्यांचे व्यवस्थापक बंटी सुर्वे आणि अमित मोरे यांच्या व्यवस्थापनाखाली हा संघ खेळतोय. ऋषिकांत डोंगरीकर या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्यामधली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय ही लढत सुरू आहे. दोन्ही विनर संघ आहेत, म्हणजे टार्गेट किती सेट करायचा हे दोघांना माहीत आहे. 46 धावा डिपेंड झाल्यात, 51 धावा डिपेंड केल्यात दोघांनी, त्यामुळे हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कुशल सामना असणार आहे दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी आणि मालकांसाठी. डावकुरा फलंदाज समोरती आहे. अत्यंत चांगला चेंडू अपील केलं होतं. या चेंडूवरती जोर कसा अपील होतं, परंतु तथ्य नाहीये. प्रेशर देण्याचा प्रयत्न होता पंचांवरती, परंतु या चेंडूवरती कुठलाही बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडू डॉट गेलाय, निर्धाव गेलाय. नवीन आलेला गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजचं नाव दर्पण गोलंदाजी मार्कवरती आलाय. दर्पण पोळेकर, जर्सी नंबर 18 आपण पाहतोय. दर्पण पोळेकरची यावेळेला बॅटची एज होती. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात मात्र एक चौथी धाव पूर्ण केली जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये ताळमेळ जुळला होता. अगदी नजदीकी क्षेत्रामध्ये जिथे शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डिंग करतोय आणि त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जातोय. एका धावीच्या मदतीने धावसंख्या एकूण 12 वरती पोहोचले. एक षटक पूर्ण 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 8 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावरती लागतात त्या भंडारी वॉरियर्स वरसुरी संघाच्या. टॉस हरला होता आणि त्यानंतर बॅटिंग आली. साधारणतः 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्याच्या अपोजिट कॅप्टनचा होता, अर्थात कॅप्टन होता तो आशिष, ज्यांनी सांगितलं की 40 पर्यंत रोखू, कारण 45-46 धावा या ठिकाणी डिपेंड होऊ शकतात. मग 40च्या आतमध्ये रोखणे खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सजवलेली आपण बघतोय. अगरदंडा मुरुड तालुक्यामधला हा संघ आणि त्यांच्या विरुद्ध अलिबाग तालुक्यातला वरसोली भंडारी वॉरियर्स हा संघ झुंज देतोय. प्रसाद पिळणकर सारख्या कॅप्टन समोर ती त्यांची लढत असणार आहे. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला होता. गोल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडूने चांगली उचली घेतली. शरीर यष्टीवरती चेंडू लागला. कुठलीही धाव घेण्याची प्रयत्न होणार नाहीये. भोसले तिरुंडा संघ भोसले यांचा कॅप्टन कोण असेल तर त्यांनी जेवण घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधीला पाठवायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय दर्पण पोळेकर. आडव्या बॅटने खेचून आणला होता चेंडूला. स्क्वेअर लेग वरती चेंडू चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिडॉलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला. फिल्डिंग चांगली झाली. रनआउटची संधी आहे. फलंदाज रनआउटच्या रूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट लॉस. इकडे पाठवत आहे प्रतिनिधी. आपण जेवण ताब्यात घ्यायचंय. पहिला विकेट गमावला. पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या रूपात मिळतोय. अत्यंत सुंदर फिल्डिंग झाली. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला गेला आणि तिथे मात्र दुसरी धाव घेताना अप्रतिम थ्रो केला गेला आणि पहिली विकेट, अर्थात प्रसाद शेवरे सारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय. पहिली विकेट गमावले आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण बघतोय तो म्हणजेच विजय वैभव कांबळे. वैभव कांबळे मैदानात दाखल होतोय. आयकॉन खेळाडू या मॅचमध्ये या संघातला वैभव कांबळे, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अत्यंत उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजी केली, असा वैभव कांबळे आता मात्र मैदानात असणार आहे. वारा व्हायला लागलाय. यश काल अगदी लवकर व्हायला लागला होता, आज मात्र थोडंसं उशिरा वाहतोय. थोडी भरती ओटीची जी वेल असेल त्यानुसार वारा सुद्धा त्यानुसार वाहत असेल असा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो, कारण आपण सुद्धा किनारपट्टीवरच थोडीशी दूर असतो आणि त्यांना सुद्धा माहीत असतं. परंतु अगदी किनारपट्टीवरती अगदी छत्रछायेमध्ये असलेले हे क्रीडांगण अरबी समुद्राच्या आणि त्या अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा कसा काय प्रतिकार करावा लागेल आता त्या
संघ नायकाला आणि संघ मालकाला. अत्यंत उत्तम खेळ आतापर्यंत सुरू आहे. षटक नंबर 2 प्रगती पथावरती असताना या ठिकाणी दर्पण पोलेकरची गोलंदाजी सुरू आहे. जर्सी नंबर 18. आता स्ट्राईक वरती आहे वैभव कांबळे, एक धुवाधार फलंदाज, आक्रमक फलंदाज. एक स्लिप दिशी वैभवने ठोकलाय, गगनभेदी गगनचुंबी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर लंबा छक्का. सेट होऊनच मला वाटतं मैदानात गेला होता. आल्या आल्या अगदी थोडंसं शॉर्ट पिच चेंडू पाहिला आणि त्याला आडव्या बॅटने पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून. षटकाराने आपलं खातं खोलतोय वैभव कांबळे. आता मात्र वैभव ला कसा बाद करायचा, कसा थोपवायचा हा विचार आशिषच्या माध्यमातून केला जाईल. एक प्लॅनिंग आखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संपूर्ण संघ एकत्र आलेला आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण गेल्या दिवशी आपण 3 मॅच जेवणा अगोदर खेळवल्या होत्या, मात्र आज 2च मॅच झालेले आहेत. याचा विचार करायचा आहे. चेंडू फेकायचा आहे, नवीन चेंडू फेकायचा आहे. अगदी चेंडू गमावलेला आपण बघतोय. खूप दूरवरती लांब पोचवला होता वैभव कांबळेने आणि त्यामुळे आता नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. षटक नंबर 3 प्रगती पथावरती असेल. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आपण पाहिला, त्या एकूण धावसंख्या आहे ती म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 10.5 धावांच्या सरासरीने धावफलकावरती धावा लागलेल्या आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी एक विकेट गमावला होता, एक फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर वैभव कांबळे मात्र मैदानात आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र नॉन स्ट्राईक वरती वैभव आणि स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर दुसरा षटक संपला होता. 21 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजे साई प्रसाद मयेकर. आहा, पहिल्या चेंडूवरती त्रिफाला उद्ध्वस्त, दांडी गुळ केलंय, मधली यष्टी वाकवले, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला विकेट या ठिकाणी आपल्या स्वतःसाठी प्राप्त केला. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचल्यात. अजिंक्य पाटी हा फलंदाज बाद झाला आणि त्याच्या अगोदर प्रसाद चौडे हे 2 फलंदाज मात्र तंबूत पोहोचल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. तो फलंदाज आहे विजय नागवेकर. विजय ना विजय नागवेकर मैदानात दाखल होतोय. श्रीवर्धन तालुक्यामधला हा खेळाडू आपण बघतोय विजय, ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता. तो आता विजय मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती आसमानी स्ट्रोक केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय. झेल नाही मित्र, मॅच सोडलास की काय, कारण विजय नागवेकर सारखा
या ठिकाणी फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि सामना जिंकून दिला होता तो प्रसाद पिलनकरला आता मात्र त्याचा जीवनदान या ठिकाणी दिला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती विजय नागवेकर या आयकॉन खेळाडूला जीवनदान देणे खूप मागणं ठरू शकतोय. परंतु आपण इकडे तारीफ करावी लागेल तो गोलंदाजाची. त्या ठिकाणी गोलंदाज आहे तो म्हणजेच साई प्रसाद मयेकर आयकॉन खेळाडू आहे आणि त्याने पहिल्या 2 चेंडूवरती सफलता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवरती विकेट बोल्ड आउट पद्धतीचा आणि त्यानंतर आलेला विजय नागवेकर सेलचित होईल काय असं चित्र दिसलं होतं, परंतु त्याच वेळेला झेल सुटलाय. थोडासा निराश असेल साई प्रसाद मयेकर. तिसऱ्या चेंडूसाठी तो गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती या ठिकाणी 1 विकेट आणि 1 धाव आलेली आहे. आता स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच वैभव कांबळे आयकॉन खेळाडू. आडव्या बॅटने खेचलाय, चेंडूला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी सावकाशरित्या त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय आणि मात्र 1 धाव अगदी असती सावकाशरित्या या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर आयकॉन आणि आहेत सलामवीर आणि त्यांच्या समोरती सुद्धा गोलंदाज सुद्धा आयकॉन आहे. साई प्रसाद मयेकर गोलंदाज आपण बघतोय. या वेळेला रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता, स्विचचा फटका मारायचा होता, मात्र बॅटवरती व्यवस्थित येत नाही आहे. आता जर विचार केला तर यश वाऱ्याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जाईल. वाऱ्यावरती चेंडू कसा येतोय, स्लो होईल की फास्ट येईल याचा सुद्धा विचार केला जाईल. हे खूप महत्वाचं आहे. विजय नागवेकर आता स्ट्राईक वर आपल्याला बघायला मिळतोय. आहा काय गोलंदाजी या ठिकाणी करतोय. कुल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूला राईज केलाय, फिरवलाय, ऑफ एसटीच्या खूप बाहेरून चेंडू जातोय आणि त्यावरती मात्र कुठलाही फटका खेळता येत नाहीये. 1 to go असेल या वेळेला. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आल्यात त्या फक्त 23 धावा धावफलकावरती म्हणजे 2 धावा फक्त खर्च केला. या चेंडूवरती सुद्धा बीट केलाय. विजय नागवेकर सारख्या फलंदाजाला अप्रतिम षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. फक्त 2 धावांचं षटक, 1 विकेट मिळवले ती म्हणजेच आयकॉन साई प्रसाद मयेकर. काय द्वंद्व, 3 आयकॉन खेळाडू समोरती 23 धावा. षटक नंबर 3 समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या या षटकात आपण विचार केला तर 2 धावा खर्च केला गेला आणि 1 विकेट झाले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. म्हणजे आलेख जो वाढायला पाहिजे प्रति षटक तो मात्र आलेख प्रति षटक कमी होताना पाहायला मिळाला. 11, 10 आणि 2 अशा प्रकारचा आलेख मिळतोय. 3 षटकांची समाप्ती होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद धावसंख्या आहे ती 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. आतापर्यंत आपल्या सोबत होते गुणलेखक यश मापगावकर यांनी कामगिरी पाहिली आता आणि पुन्हा एकदा आर्यन पाटीलकडे आपण वळतोय. आर्यन पाटील थोडासा जेवणासाठी गेला होता आणि पुन्हा एकदा तो उपस्थित होत आहे. आर्यन 3 षटकं झाली, 23 धावा धावफलकावरती झालेले आहेत. अगदी पाहिला तर दोन्ही आयकॉन खेळाडू समोरती आहेत आणि त्याच्या समोरती आता गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे गोलंदाज विवेक चिंदरकर. विवेकच्या हातात गोलंदाजी सोपवले बीच एंड कडून जर्सी नंबर 17 गोलंदाजी मार्क वरती. विवेकसाठी आपण क्षेत्ररक्षण पाहिला तर 1 स्लिप घेऊन आहे. 1 क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग वरती, 1 शॉट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. शॉट कव्हर वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे. 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, 1 मिड विकेटला आहे, 1 स्क्वेअर लेग आणि 1 बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती म्हणजे ऑन साईड पूर्णपणे बाउंड्री लाईन वरती आपल्याला बघायला मिळतोय. 1 मात्र क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे. नजदीकी क्षेत्रामध्ये जे ऑन साईडचे क्षेत्र आहे त्यामध्ये बाकीचं जर क्षेत्ररक्षण पाहिलं ऑफ साईडचं अगदी बाउंड्री लाईन क्लिअर आहे. तिकडे कुठलाही क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. फक्त डीप एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारची फिल्डिंग सजवले आणि समोरती आहे तो म्हणजेच वैभव कांबळेसारखा विस्फोटक फलंदाज. 360 डिग्रीमध्ये खेळण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. वळून अगदी चांगला फटका खेळतो असा वैभव कांबळे स्ट्राईक वरती. गोलंदाज विवेक, पुढचा चेंडू खूप चांगला चेंडू पुढे टाकला होता. अगदी ऑफ स्टंपच्या वरून चेंडू जातोय. खूप चांगला चेंडू होता आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट जातोय विवेकचा.
आशिषच्या नेतृत्वाखाली हा गोलंदाजी करतोय. यावेळेला आणखीन एकदा वेट केलाय, वैभव कांबळेला जाग्यावरती उभं करून ठेवलाय. अपील केलेलं आहे त्या ठिकाणी 3 फिल्डर अपील करत आहेत. अपील जोरकस असं लावून ठेवले. वैभव कांबळेची विकेट खूप महत्वाची आहे आणि अशा वेळेस आशिष चिंदरकरला माहित आहे. चिंदरकर आपण पाहतोय त्या ठिकाणी अपील लावून धरलेला आहे. पंचांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय. लाऊड अपील आहे अगदी. थोडासा विश्वास आत्मविश्वास याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल. दोन्ही पंच एकत्र येतात, काही निर्णय दिला जाईल, परंतु वैभव कांबळेच्या विरुद्ध हे अपील आपण पाहतोय. पंचाच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आपण बघतोय आणि नॉट आउट असणार आहे यावेळेला. वैभव कांबळे त्या ठिकाणी स्ट्राईकवरती बघतोय, परंतु 2 चेंडू त्याने अशा पद्धतीने बीट झालाय की अप्रतिम गोलंदाजी विवेक या गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. दांडा अर्थात अगर दांडा या गावचा तो खेळाडू मुरुड तालुक्यामधून बिलॉंग करतो. राज 11 अगरदांडा या संघासाठी आज अत्यंत उत्तम गोलंदाजी करताना आपण विवेकला बघतोय. चेंडू नंबर 3 विवेक बॉलिंग मार्क वरती बीच एंड कडून गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती वैभव कांबळे. तिसरा चेंडू यावेळेला अगदी हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफ क्लिअर केला आणि चेंडू जातोय सो डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि तिथून मात्र फिल्डिंग होईल. एकदा मिळेल वैभवला. 2 चेंडू डॉट केल्यानंतर एका चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करणे खूप गरजेचं आहे. अनुभव चांगला आहे आणि त्यामुळे एका धावेची धावसंख्या पुढे सरकतोय, ती म्हणजे 24 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. विवेक चौथा चेंडू घेऊन. याही वेळेला मिडॉपवरून चेंडू काढलाय. लॉगॉपवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव मिळेल. 4 चेंडूंनी 2 धावा खर्च केल्यात. अत्यंत उत्कृष्ट षटक आतापर्यंत येतोय. अगरदांडा मुरुड तालुक्यातले हे खेळाडू आपण बघतोय. श्रीवर्धन तालुक्याच्या खेळाडूंनी अगदी जबरदस्त खेळ करून दाखवला काल आणि आज सुद्धा. आज मात्र श्रीवर्धन तालुक्यातला हा खेळाडू आता काय करतोय, अर्थात आयकॉन विजय नागवेकर आज मैदानात आहे, परंतु आता सुद्धा एक डॉट चेंडू खेळतोय. तो खेळाडू आहे वैभव कांबळे. या षटकामध्ये 3 डॉट चेंडू खेळला आहे आणि 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज विवेक चिंदरकर आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय. व्हाईट लाईनची आपण बघतोय. पंचांचा इशारा अजून सुद्धा कुठला येत नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय ती आतापर्यंत धावसंख्या आहे. वाईट नाही दिला. पंच रिव्ह्यू घेतला. वाईट साठी रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे. त्यामुळे अजूनपर्यंत धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो ती 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि षटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरं जर वाईट असेल तर अजून एक चेंडू टाकावा लागेल, परंतु जर हा चेंडू वाईट नसेल तर मात्र षटक पूर्ण होऊ शकतोय. तिसऱ्या अंपायरकडे आपण कॉल केलेला आहे. आज 3rd अंपायरसाठी कॉल केलेला आहे आपण पाहतोय. वाईटचा इशारा पंचांनी केलेला आहे. 3rd अंपायरकडे निर्णय दिला होता आणि त्यानंतर वाईट आलेला आहे. त्यामुळे 26 धावा धावफलकावरती लागतात आणि एक चेंडू अजून सुद्धा या ओव्हर मधून शिल्लक असणार आहे. चला, निर्णय 3rd अंपायरने दिला त्यामुळे लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. आशिष आपल्या संघाला आपण लगेच फिल्डिंग साठी सजवायचं आहे. तिसऱ्या अंपायरकडे आपण निर्णय पोहोचवला होता आणि तिथून वाईटचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची आता बातचीत करायची नाही आहे.
आपण तिसऱ्या अंपायरकडे निर्णय दिल्यानंतर तो आपल्याला मान्य करणे खूप गरजेचं आहे, कारण हा समाज आहे. समाज म्हणजेच एकी आहे आणि एकीचं फल नेहमीच आपल्या सर्वांना माहीत आहे. एकत्र करण्याचं श्रेय या भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आपल्याला केलेलं एकत्र आहे. पण वादविवाद न होता ही स्पर्धा आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ते मान्य केलेलं आहे. धन्यवाद आशिष. सामना सुरू होतोय. अंतिम चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातून धावफलकावरती 26 धावा लागल्यात. वैभव कांबळे आणि विजय नागवेकर हे दोन्ही आयकॉन समोरती आणि अंतिम चेंडू या वेळेला असेल तो विवेक या गोलंदाजाचा. बुंद्या टाकला, अगदी खोलात खोदून काढावा लागला अक्षरशः वैभव कांबळेला. हा चेंडू मिडॉलवरती चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करेल तोपर्यंत 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावांच्या सरासरीने इथे 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना अर्थात प्रसाद पिलनकर याच्या संघाने भंडारी वॉरियर्स वर्सोली या संघाने या ठिकाणी धावा जमवल्यात. त्या फक्त 27 धावा. भंडारी वॉरियर्स वर्सोली यांना चेअरअप करण्यासाठी जे ताई इथे आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. कृपया वरती येऊन आसनस्थ व्हायचं स्टेजवर. धन्यवाद. ज्या काही महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्या सर्व महिलांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये बऱ्याचशा महिला आल्या होत्या आणि त्यांच्या त्या टाळ्या, त्यांच्या शिट्या आणि त्या संपूर्ण मॅच मध्ये चित्र आपण बघितलं होतं. तो सामना जिंकला होता विजय नागवेकरच्या त्या बॅटिंगच्या माध्यमातून. परंतु अजून सुद्धा विजय आणि वैभव मैदानात आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. तसं पाहता या मॅच मध्ये 55 ते 60 धावांचं लक्ष आर्यन नक्की ठेवावं लागणार आहे, कारण आता वारा व्हायला लागलाय. त्यामुळे मागील सामन्यामध्ये 50 धावा त्या ठिकाणी किंवा 51 धावा डिपेंड जरी झाल्या असल्या तरी आता शक्य नाही आहे. यावेळेला वैभवने ठोकलाय चेंडू हवेच्या विरुद्ध चाललाय सरळ हाय अँड हँडसम स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती वैभवच्या बॅट मधून आलेला हा उंच पुरा षटकार सांगून जातोय आता वैभव सुरू झालाय. वैभव आणि त्यानंतर विजय नागवेकर हे दोन्ही महत्वाचे खेळाडू मैदानात आहेत. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आई आहे. काय सांगतोय 4 षटकांचा खेळ संपलाय बघा आणि 5वं षटक सुरू आहे. फलंदाज विजय नागवेकर रनआउटच्या रूपात बाद झाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो परततोय. एक मोठी विकेट गमावलेली आहे. वैभव कांबळे या खेळाडूला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात मात्र तो आपली विकेट गमावतोय. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित झालाय तो म्हणजेच गणेश. नावच नाही यार. यावेळेस अत्यंत उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. वैभव कांबळे सारख्या फलंदाजाला या ठिकाणी बीट केलाय. गोलंदाज जो आलेला आहे नवीन गोलंदाज आपण पाहतोय आशिष आलेला आहे. आशिषच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी सुरू आहे.
यावेळेला उंच हवेतून पुन्हा एकदा हवेच्या विरुद्ध वैभव कांबळेच्या बॅटमधून येतोय. षटकार येतो आणि षटकाराबरोबर धावसंख्या एकूण पाहतोय ती म्हणजेच 40 धावा धावफलकावरती लागल्यात. आशिष वरती आक्रमण हल्ला चढवलेला आपण पाहतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अंतिम चेंडू या षटकामधून असणार आहे. खूपच चांगला चेंडू गुल्डा स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, स्लोवर वन होतोय आणि चांगला हाईट वरती येतोय. आडव्या बॅटने केल्याच्या प्रयत्नात वैभव कांबळे चगलाय. 5 षटकांची समाप्ती जातोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा दाखवल्या आहेत. 41 धावांचं आव्हान. ती राज 11 अगरदांडा या संघाची उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली आणि फक्त 40 धावसंख्येवरती या ठिकाणी प्रसाद पिलनकरच्या टीमला या ठिकाणी रोखलेला आहे. उत्कृष्ट कामगिरी करून आता मात्र 40 धावा डिपेंड करणे ही खूप मोठी गोष्ट असणार आहे, कारण मागील दोन्ही सामने डिपेंड झाले होते परंतु 46 आणि 51 धावावरती ते सामने डिपेंड झाले होते. आता 40 धावा डिपेंड करणे ही खरी कसरत असणार आहे ती प्रसाद या कॅप्टनची. अर्थात दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू नाणेफेकीसाठी दोन्ही पराजित संघ या ठिकाणी उपस्थित व्हायचे आहेत. पहिल्या सामन्यातला पराजित संघ अर्थात खांदेरी आरमार थल आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यातला पराजित संघ भोसले वॉरियर्स तेरोंडा या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. खांदेरी संघाचा कॅप्टन असेल या ठिकाणी आर्यन खारकर आणि भोसले वॉरियर्स संघाचा कॅप्टन भावेश केलसकर. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला फायनल कॉल आहे, आपण लगेच यायचं आहे. आपल्या इथे आदरणीय सौ योगिता महेंद्र तिवरेकर ताई आलेले आहेत. मी प्रेरणा भाटकर ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. शाळ आणि या चषकाची भेटवस्तू कायमस्वरूपी आठवणीत राहण्यासाठी एक मानचिन्ह आपण त्यांना द्यायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन सौ योगिताताई महेंद्र तिवरेकर योगिता महेंद्र तिवरेकर यांना विनंती करतो की आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. तिवरेकर मॅडमचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक चषक या ठिकाणी देतोय. मैनाक भंडारी चषक आपण या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान करतोय. धन्यवाद. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. आर्यन खारकर आणि भावेश केलसकर. चला लगेच आपण नाणेफेकीचा कॉल तिकडे करतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मायक्रोफोन वरती येतील यश मापगावकर, अर्थात ओटू यश मापगावकर. मी तिवरेकर ताईंना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे.
थँक्यू सो मच संजयजी म्हात्रे, ज्यांचा आवाज येथे मात्र आपण ऐकत होतात. मैनाक भंडारी चषक 2026 एक मोठी स्पर्धा, वाऱ्याचा वाहणारा वेग सुद्धा इथे जाणवतोय. तर कॅप्टनला विनंती करतोय भावेश केळसकर, आपण सुद्धा इथे यायचं आहे. समोरच्या टीमचा कॅप्टन आर्यन खारकर येथे मात्र आपली उपस्थिती दर्शवत आहेत. पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आर्यन आम्हाला सांगतील की धावा किती बनल्यात आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ येथे मात्र रंगला. 40 धावा झाल्यात आणि 41 धावांची रिक्वायरमेंट येथे मात्र सामन्यामध्ये बघायला मिळते. स्ट्राईक एंडवरती येथे मात्र जर आपण पाहिलं तर स्वरूप आणि त्याच्या समवेत खेळत असताना आशिष आणि स्वरूप ही जोडी मात्र येथे बघायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आशिष आणि नॉन स्ट्राईक एंडवरती स्वरूप मात्र येथे बघायला मिळत आहेत. आज जर आपण बघितला तर भंडारी समाज आणि त्यांच्या वतीनं आयोजित केली एक मोठी स्पर्धा. सर्वांना मी पुनश्च एकदा घेऊन जातोय या ठिकाणी. या स्पर्धेकडे भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीनं आयोजित केली मोठी स्पर्धा. यावेळेस बॅक टू द बॉलर, समोर क्षेत्ररक्षक, डोक्याची घंटा येथे मात्र वाजली होती. खूप चांगले रिफ्लेक्स येथे गोलंदाजच्या माध्यमातून मात्र बघायला मिळाले होते. स्पर्धा अनेक प्रीमियर लीग बघायला मिळत असतात, मात्र राज्यस्तरीय स्पर्धा ओव्हर टू वन्स अगेन या ठिकाणी आपण टॉस कडे जातोय. हॅलो, भोसले वॉरियर्स तेरोंडा. उद्दिष्ट असं काय आपला गेम प्लॅन काय असेल? गेम प्लॅन काही नाही असताना कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. काय फटका सजवला होता. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. या ठिकाणी जर आपण बघितलं ना तर वारा त्या दिशेला वाहतोय आणि अगदी सहजपणे हा फटका मैदानावरती आला होता. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, तंत्रशुद्ध फटका, टेक्निकली स्ट्रॉंग फटका म्हणूयात. धावा इथे 6 वसूल केल्यात आणि आता कुठे मॅच ऑन झाली आहे. पहिलं षटक मैदानावरती, गोलंदाजच्या मार्कवरती विजय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून, पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप जोशी येथे मात्र बघायला मिळत आहेत. लेग बाईटचा इशारा आला. चेंडू पिचिंग आउटसाइड ऑफ स्टिक अशा प्रकारे या ठिकाणी विचार करण्यात आला. बॉल ट्रॅकर मला असं वाटते की पुण्याच्या स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये वापरण्यात आला आहे. त्यानंतर ISPL मध्ये सुद्धा बॉल ट्रॅकर बघायला मिळतोय आणि टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटते येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण सुद्धा बॉल ट्रॅकर टेनिस क्रिकेटमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये बघणार आहोत. धावसंख्या आतापर्यंत 7 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजच्या मार्कवरती विजय यांना आपण बघतोय. गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी होती त्यांच्या नावावरती होती. विजय नागवेकर, काय जबरदस्त क्रिकेट आज आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर 8 चेंडूत 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मात्र त्यांनी दिलं होतं. येथे गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारी समाजाचं एक मोठं नाव आहे, कारण त्यांचं काम अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. आज जर आपण विचार केला तर मायनाक म्हणजे आरमारांचे प्रमुख ज्या प्रकारे सरकेल कान्होजी राजे आंग्रे होते, अगदी त्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा मायनाक भंडारी यांना एक विशेष स्थान होतं आणि त्याच्यामुळे या स्पर्धेला त्यांचं नाव सुद्धा देण्यात आलंय. यावेळेस हलक्या हाताने खेळले, स्टेअर केलं होतं समोर क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या पद्धतीने तेथे वैभवला आपण बघतोय. जोपर्यंत फिल्डिंग तेथे केली जाईल. 1 धावा इथे आल्यात. 8 आतापर्यंत बनल्या गेल्या. पहिल्या षटकाला सुरुवात जेव्हा आपण केली आहे, एका बाजूने जेव्हा आपण बघत आहात वळसोली संघाच्या अपोजिट मध्ये विरोधामध्ये खेळताना आगरदंडा म्हणजेच मुरुड या तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आपण आज वळसोलीच्या या शानदार क्रीडांगणावरती बघतोय. महिलांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेला आहे. त्यामुळे जर आपण विचार केला तर संपूर्ण समाज कसा एकवटला जाईल या दृष्टिकोनातून आज भंडारी समाजाने प्रयत्न केलेत. यावेळेचा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर निघालाय. पंचांनी लेट बट थेट या ठिकाणी नक्कीच विचार केला आणि खूप चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धाव मात्र येथे येईल. 1 धाव वाढेल. अतिरिक्त स्वरूपामधली 9 मात्र येथे बनल्या गेल्या. षटक क्रमांक ज्यावेळेस पहिलं प्रगतीपथावरती आहे तर जर आपण विचार केला तर 2:25 पहिला चेंडू सेकंड इनिंग मधला इथे पडला होता. त्या अनुषंगाने तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. यावेळेस समोरच्या दिशेला जेथे मात्र क्षेत्ररक्षक जातोय, आउटफील्ड थोडं स्लो बघायला मिळालं, कारण आउटफील्ड क्विक असताना आता हा 4 धावांसाठी जाऊ शकला असता. 38च्या वरून खेळण्यात आला होता.
बहुतेंचा वापर करण्यात येतोय. वर्सोलीचं क्रीडांगण म्हटल्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा आज वर्सोली गावातल्या सुद्धा इथे पार पडत असतात आणि सर्व पर्यटकांना भुरळ घालणारं हे जे गाव आहे आणि अलिबाग शहराला संलग्न असल्यामुळे इथे मात्र प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. आज जर विचार केला वर्सोली कोळीवाडा प्रीमियर लीग असेल, अनेक ज्यांच्याकडे मैदानं नाही आहेत, मोठ्या मोठ्या प्रीमियर लीग याच मैदानावरती नेहमी बघायला मिळतात. ज्यावेळेस छेडखानी करण्याचा प्रयत्न होता ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूवरती, मात्र कोणती धाव मिळत नाही. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. पहिलं षटक येथे संपलं आणि धावा 10 मात्र इथे बघायला मिळतात. पहिल्या षटकाच्या अंती 10 आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले इथे बघायला मिळतोय आणि आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 38च्या या ठिकाणी बघितलं आपण तर सीमारेषा लगत बघायला मिळतील आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38च्या दरम्यान पाहायला मिळतील. नक्कीच यश जी तुम्ही म्हणताय ते बरोबर, ग्राउंड तर मोठंच आहे, इथे भरपूर मोठे मोठे मॅचेस होतात. पण भंडारी बौद्ध सामाजिक संस्थेने इथे मॅच घेण्याचे कारण एक जास्तच उद्दिष्ट वेगळंच आहे. कारण आपण समोर पाहतोय तो अथांग अरबी समुद्र आहे आणि या अरबी समुद्रामध्ये खडक आहे, त्या खडकावर आपण किल्ला पाहतो खांदेरी, आणि म्हणूनच हे खांदेरीचा विशेष भाग आहे आणि आपल्या भंडारी मायनाक भंडारी चषकाचाच एक भाग आहे. आणि तो म्हणजे असा की मायनाक भंडारी हे शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख होते. हे जगाला कोणाला माहिती नाही, ते अनभिज्ञ जगापासून, आणि म्हणूनच या स्थळ खांदेरी उंदेरीच्या आसपासच हा भाग असल्यामुळे आपण हा ग्राउंड चुसलेले. आपण मैदानाकडे वळूया, जास्तीची माहिती मी नंतर आपल्याला सूचित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कारण आज जर आपण पाहिलं ना तर काही गोष्टी जगापासून खूप लपून राहिलेल्या असतात किंवा त्यांची ओळख जगाला होत नाही. मात्र आज जी तुम्ही जी माहिती सांगितलीत मला, याच्यानंतर कुठेही जेव्हा समालोचन असेल त्यावेळेस मायनाक भंडारी हे नाव सर्वांपर्यंत मी नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि बोलूयात मॅचच्या दिशेला. 1 षटक 10 धाबा, 1 विकेट नाही आहे. 41 धाबांचं टार्गेट अचीव्ह करायचं आहे आणि अजून येथे मात्र 4 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता स्ट्राईकवरती आलेत. या ठिकाणी आपण बघितलं तर स्वरूपला आपण बघत आहोत, जे लेफ्टी बॅट्समन आहेत. खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी आशिष आपण बघतोय. यावेळेस त्यांचा शुद्ध फटका, चांगला फटका मैदानावरती कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत तिथे पोहोचतायत अगदी तोपर्यंत धावफलकावरती धाव येथे मिळेल त्यांना. त्या 2 धावा मैदानावरती. येथे मात्र 1 धाव धावफलकावरती आले. 12 या ठिकाणी आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 आली आहे. वैभव कांबळे या ठिकाणी आपण बघत आहोत. अलिबाग क्रिकेटमधला रायगड जिल्ह्यातला एक बेताज बादशाह पण त्याच्याकडे बघितलं जात आहे. काही जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून येथे बघायला मिळाली होती. या समाजामध्ये आयकॉन म्हणून या ठिकाणी आपण त्याची निवड झालेली बघतोय. त्याबरोबरीने विजय नागवेकर याला सुद्धा आयकॉन म्हणून त्यांच्या संघामध्ये घेण्यात आलं होतं आणि आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी या ठिकाणी संघ मालकाची जी मान आहे ती उंचावली आहे, कारण त्याच्या चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून येथे आला. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खूप चांगला चेंडू आलाय. अशा प्रकारे तुम्ही चेंडू सोडला तर पंचांना माहिती आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप चांगला अनुभव आहे आणि त्याच्या जोरावरती त्यांनी आतापर्यंत खूप चांगले डिसिजन सुद्धा दिले आहेत. थोडं फास्ट खेळा. या ठिकाणी तुम्हाला सूचना आहेत, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार, आव न देखा ताव, सीमा रेखा पार, षटकार. प्रकारे समोर हा चेंडू दिला होता, आमंत्रित केला होता आणि त्याच्यानंतर हा जेव्हा फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला गेला. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. ही क्रिकेटमधली खासियत आहे. जेव्हा तुम्ही फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू टाकता त्यावेळेस फलंदाज अगदी निर्भीडपणे तो चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सहज फेकून देतात. 6 मात्र येथे आल्यात. मॅच ऑन मात्र येथे झाली आहे. धावफलकाचा जर आपण विचार केला तर इथून 17 धावफलकावरती आल्यात. यानंतर कमबॅक करावं लागेल. जेथे गोलंदाजी करताना वैभव विरुद्ध आपण बॅटल जे बघतोय तर आशिषच्या बॅटमधनं हा धमाका इथे बघितलाय.
स्वरूपच्या बॅटमधून यावेळेस स्वरूप पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड लाईनच्या वरून ठोकतोय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा रेखापार, दणदणीत षटकार. फलकावरती षटकार आल्याच्या नंतर धावा मात्र मैदानावरती बनल्यात गेल्या, त्या म्हणजेच 23-41 धावा बनवायच्या आहेत. स्वरूप नावाचं वादळ मात्र मैदानावरती घोंगावताना येथे मात्र बघायला मिळतंय. यावेळेस मात्र कॅच होण्याची संभावना लालचपुरी बला है मेरे दोस्त. कम ऑन डीजे मास्टर. काय जबरदस्त संगीत आज ऐकायला मिळतंय. डीजे मास्टर आहेत आणि सुंदर संगीत आज संगीत संयोजनामध्ये इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मोरे काय संगीत येते ऐकवत आहेत आपल्याला. आणि आत्ताच्या काळामधली गीतं आहेत, आधीची गीतं आहेत आणि संगीत संयोजकाची भूमिका जबरदस्त मोरेंनी निभावल्या. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे. कारण क्रिकेट म्हणजे केवळ समालोचक नाही आहेत, त्यानंतर स्कोरर नाही आहेत, खेळाडू नाही आहेत, डीजेवाला आहे, मंडप डेकोरेट्स आहेत, लाईव्ह वाले आहेत, बऱ्याच गोष्टी असतात आणि तेव्हा कुठे एक मोठी स्पर्धा यशस्वी होते. वारा, या वाहणाऱ्या वेगामध्ये वाऱ्याचा वाहणारा एक वेग येथे जाणवतोय बोलत माझ्या दिशेला. यावेळेस मात्र चांगला फटका कबड क्षेत्रामधून चेंडूवरती प्रहार करण्यात आले होते. खूप चांगल्या प्रकारचा फटका आला होता. धावा मात्र इथे येत आहेत आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर या धावा धावफलकावरती घेण्यात आल्या. 25 धावसंख्या आतापर्यंत झाली आहे. 2 षटकं मात्र इथे संपली. तर येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी, विजय होण्यासाठी 16 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. तर 18 चेंडू 16 धावा. मॅच सुरू करा प्लीज. वेळ वाचवावा लागेल कारण यानंतर आणखीन 3 सामने येथे मात्र आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशा प्रकारे येथे मात्र आम्ही तुम्हाला सूचित करत आहोत. तीन षटकं बाकी राहतात. 18 चेंडू आणि 16 धावा. हे समीकरण मात्र मैदानावरती बघायला मिळतं. 2 षटकं 25 झाल्यात. स्ट्राईक एंड वरती आपण बघत आहोत लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेस आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. तोपर्यंत मात्र एका धावेला कन्वर्ट केलंय. साई प्रसादच्या बॅटमधनं फटका आला होता. जिथे 1 होते तिथे 2 धावा मैदानावरती घेण्यात आल्या आणि या 2 धावा फार महत्वाच्या आहेत. का तर यानंतर मात्र रनरेटचा विचार सुद्धा करण्यात आला तर मात्र आधी सामना संपू शकतोय. कारण 17 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. राज 11 आगरदांडा यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत आणि कॅच ड्रॉप. त्याबरोबर चेंडू 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार करण्यात आले होते आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक मोठा फेमस डायलॉग आहे, चुकीला माफी नाही. आणि त्या प्रकारे या ठिकाणी चौकार सुद्धा आला. मॅच मधला रिझल्ट
येथे मात्र आता बदलतील. ऑप्टिकच्या बाहेर निघालेत क्षेत्ररक्षक दूरवरून तेथे आलेत. फिल्डिंग तिथे होईल. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता. येथे मात्र आणखीन एक धाव आली आणि धावसंख्या फलकावरती 30 मात्र बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 32 धावा धाव फलकावरती. धावसंख्या मैदानावरती येथे मात्र 32 बघायला मिळतात. षटक क्रमांक ज्यावेळेस आपण बघतोय ना तर तिसरं प्रगती पदावरती या काही जबरदस्त मॅच आणि सामने येथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ. यावेळेचा चेंडू मात्र ज्या वेळेस आपण बघितला होता ना खूप चांगलं क्रिकेट अस्टोनिशिंग क्रिकेट येथे बघायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती 33 येथे मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 मैदानावरती आल्यानंतरचा या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ येथे पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट आहे आणि अशाच खेळासाठी यावेळेस ऑन द राईज ऑन दी अप चेंडू जातोय मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. सरळ सीमा रेखा पार. षटकार. घेतला ना तर 2 धावा येथे मात्र गरजेच्या आहेत. काय फटकेबाजी होती. सुरुवातीला स्वरूपने सुरुवात केली होती. त्यानंतर साई प्रसाद आणि आशिषच्या पाठबदना या ठिकाणी षटकार आणि चौकार आलेत. यावेळेस पुनश्च एकदा पाठीमागे बिहाइंड द विकेट जोपर्यंत येते खेळाडू येत आहे तोपर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय आणि या 2 धावा मैदानावरती धावून पूर्ण केल्यात. सामना मात्र या ठिकाणी जर आपण पाहिला तो जिंकलाय तो म्हणजेच राज 11 आगरतंडा संघानं. या संघाचं हार्दिक अभिनंदन आहे. समोरची संघ या ठिकाणी आपण बघत आहोत भंडारी वॉरियर्स यांनी हा सामना येथे मात्र गमावला. त्यांना हार्डलक म्हणूयात. तर यानंतर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच नो डाऊट आशिष. काय जबरदस्त कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. सर्वांना प्रभावित केलं. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून येथे पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेट आज बघायला मिळते आणि भंडारी समाज कशा प्रकारे प्रगत आहे यासाठी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित राज्यस्तरावरची मायनाक भंडारी चषक 2026 ही मात्र स्पर्धा. तर आशिष चिंदरकर या सामन्यामधले मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. सामनावीर आहेत. तर आम्ही येथे विनंती करत आहोत थँक्यू एक मिनिट. पुरस्कार देऊयात आणि त्यांना सन्मानित करूयात. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे काय